टेस्टी व हेल्दी असं मस्त खमंग असं मेथी आणि पालकचे थालीपीठ बनवायचं कसं, चला तर मग बघूयात या मेथी आणि पालक थालीपीठची रेसिपी। हे थालीपीठ बनवण्यासाठी मी सर्वात प्रथम पालकची भाजी चिरून त्याची प्युरी करून घेतलेली आहे। 1 वाटी पालकच्या भाजीची प्युरी, अर्धी वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी मेथीची भाजी, बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, मीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गहूचं पीठ, अर्धी वाटीला थोडं कमी बेसन, पांढरे तीळ, हळद, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला आणि ओवा मी घेतलेला आहे। हे थालीपीठ बनवण्यासाठी मी पिठांचं प्रमाण असं घेतलेलं आहे। मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, त्यासाठी 1 वाटी गहूचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घेतलं। आता सर्वात प्रथम आपण बेसन वापरणार आहोत म्हणून मी ओवा 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून तो ओवा या पिठामध्ये मिक्स करून घेतला। आता यामध्ये 1 चमचा मी हळद घातली आहे आणि 1 चमचा गरम मसाला घेणार आहोत। तसेच आता यामध्ये जो आपण 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आहे तो कांदा याच्यामध्ये टाकणार आहोत। आता यामध्ये बारीक चिरलेली मेथीची भाजी, तसेच आपण घेतलेली बारीक चिरलेली कांद्याची पात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील याच्यामध्ये घालणार आहोत। जर तुमच्याकडे कांद्याची पात अवेलेबल नसेल तर ती स्किप केली तरीही चालेल। आता यामध्ये तुमच्या चवीनुसार लागेल तेवढं लाल तिखट घालायचं। मी ते 2 चमचे घरचा बनवलेला मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तुम्हाला जर हिरव्या मिरचीचे हे थालीपीठ बनवायचे असतील तर हिरवी मिरची बारीक कट करून किंवा मिक्सरमधून बारीक केली आणि ती घातली तरीही चालते। आणि आता यामध्ये मी 1 वाटी बारीक केलेली पालकची प्युरी घातली आहे। आता हे सर्व पीठ या भाज्यांसोबत आपण एकसारखं मळून घेणार आहोत। याला ऑलरेडीच पाणी असतं, त्याच्यामुळे जेवढं लागेल तेवढं हळूहळू पाणी ओतून हा असा पिठाचा गोळा मी मळून घेतला। आता सर्वात प्रथम हे आपल्याला थापून घ्यायचं आहे थालीपीठ, किंवा लाटण्याने लाटलं तरीही चालतं, पण चिकटून बसू नये यासाठी मी एक कॉटनचा कपडा असा पळपुटाला बांधून त्याच्यावरती हे थालीपीठ थापून घेणार आहे। तर सर्वात प्रथम थालीपीठ चिकटू नये यासाठी पळपुटला थोडंसं मी पाणी लावून त्या कपड्याला पाणी लावून ओलं करून असा एक गोळा घेऊन त्यावरती हे थालीपीठ थापून घेणार आहे। आणि चव अजून वाढवण्यासाठी या गोळ्यावरतीच बारीक चिरलेला कांदा अशा प्रकारे लावून हे थालीपीठ आता मी थापून घेतलं आणि ते एकसारखं भाजलं जावं यासाठी हे बोटाने छोटे छोटे होल करून घेतले, म्हणजे वाफेवरती हे थालीपीठ एकसारखं भाजलं जातं। तव्याला चिकटू नये म्हणून तवा गरम झाला की तव्याला मी आधी तेल लावून घेतलं आणि त्याच्यावरती हे थालीपीठ आता आपण भाजून घेणार आहोत। थालीपीठ टाकलं की रुमालानेच टाकायचं आणि ते एकसारखं पटकन निघावं यासाठी रुमालावरती पाण्याचा थोडासा शिंतोडा दिला। पाण्याचा शिंतोडा दिल्यामुळे ते रुमालाला न चिकटता अलगद अगदी तो रुमाल निघतो आणि तव्यावरती ते थालीपीठ व्यवस्थित राहतं। आता याला आपण होल पाडल्यामुळे वाफेवरती हे थालीपीठ एकदम व्यवस्थित भाजलं जातं आणि वरून देखील त्याला मी तेल लावून ते 2 मिनिटासाठी थालीपीठ हे झाकून ठेवणार आहोत। हे वाफेवरती एकसारखं भाजलं गेलं की परत 1 ते 2 मिनिटानंतर हे थालीपीठ आपण परतून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने देखील हे भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता तेल लावल्यामुळे आणि वाफेवरती हे अगदी व्यवस्थित एकसारखं भाजलं गेलेलं आहे आणि 2 मिनिटानंतर दुसरी बाजू देखील मी व्यवस्थित भाजून घेतली आणि परतून घेतली। आता हे थालीपीठ आपल्याला खाण्यासाठी आणि सर्व करण्यासाठी एकदम रेडी आहे। दहीसोबत किंवा मुगाच्या चवीच्या कोणत्याही उसळीसोबत हे थालीपीठ खायला अतिशय मस्त लागतं। आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अजून कोणत्या पालेभाज्या ॲड करायच्या असतील तर त्या पालेभाज्या देखील ॲड करू शकता आणि अतिशय हेल्दी असा हा नाश्ता सर्व करण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला ही माझी मेथी आणि पालक थालीपीठची रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, मिसेस RYK या माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा विविध रेसिपीज बघण्यासाठी नोटिफिकेशनची बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू सो मच।